नहि वेरेन वेरानि समन्ति ज खुदाचनं अवैरेन वेरानि एष धम्मो सनातनो। नहि वेरेन वेरानि समन्ति ज खुदाचनं अवैरेन वेरानि एष धम्म सनातनो. म्हणजेच वैराने वैर कधी मिटत नाही, शत्रुत्वाने शत्रुत्व, दुश्मनी कधी मिटत नाही. ते प्रेमाने आणि मैत्रीने मिटत असते, शमन पावते. हाच या संसाराचा सद्धम्म आहे, सनातन म्हणजे चालत आलेला. अशा त्या विश्वगुरु तथागत सम्यक मुद्दांनी ही गाथा उपदेश केलेला आहे. अशा भगवंताच्या पदकमली त्रिवार वंदन, भगवंताच्या अनुपम विज्ञानवादी मानवतावादी सद्धम्माला सुद्धा त्रिवार वंदन. आणि भगवंताने स्थापन केलेला असा आर्य अष्टप्रसभ उगला की जो वर्तमान भूतकाळ भविष्यकाळात तिन्ही काळामध्ये श्रोतापन्न, श्रोतगामी, अनागामी आणि अरंत मार्गावर आरूढ आहे. आणि त्या मार्गाचे फल प्राप्त केलेलं आहे. श्रोतापन्न फलप्राप्त, श्रोतागामी फलप्राप्त, अनागामी फलप्राप्त आणि अरंत फलप्राप्त अशा अष्टप्रसभ उगला पवित्र निष्कलंकित भिक्खू संघाला त्रिवार वंदन. आणि आधुनिक युगातील विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटने शिल्पकार परमपूज्य पिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्मग्रंथामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत जीवन समर्पित, तसेच संपूर्ण बौद्ध उपासकांना आजचा हा धम्म उपदेश. विषय आहे बुद्ध जीवन मार्ग म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये विषय आहे सत, असत आणि पाप. हे तीन प्रकारचे विषय आहेत. सत, असत आणि पाप म्हणजे काय, तर हे आपण समजून घेऊया. शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका, पाप कर्म करू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. माणसाने एकदा शुभ कर्म केले की परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे. शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की त्या योगे अंतकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात. शुभ कर्माचा संचय करत राहणे सुखकर आहे. शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका, कारण थेंबा थेंबाने पात्र भरते. थोड्या थोड्या शुभ कर्माने शुभ कर्म वाढत राहते. जे केल्याने खंत किंवा खेद वाटत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते, ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे. जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही, वेळ येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते, ते काम चांगले झाले असे समजावे. जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे. त्याने आनंद मानावा. शुभ कर्माचा संचय संग्रह आनंदकारक असतो. जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात. परंतु त्यांचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये, कारण थेंब थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो. जसे की चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शिलाचा, सदाचाराचा सुगंध अधिक असतो, कारण की तो दाही दिशा दरवळतो. धूप आणि चंदनाचा सुवास फक्त मंद असतो, परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो दाही दिशामध्ये. अशुभ हे शूद्र समजू नका. ते माझ्याकडून किंवा माझ्याकडे येणार नाही किंवा माझ्याकडून घडणार नाही असे म्हणू नका, कारण थेंबा थेंबाने भांडे भरते. थोडे अशुभ घडता ते वाढत राहते. म्हणजे मनात असं कधी विचार करू नका की माझ्याकडून वाईट कर्म होणार नाहीत, चुकीचे कर्म होणार नाहीत. काही वेळ लागत नाही वाईट कर्म व्हायला, चुकीचे कार्य व्हायला. ज्याच्या योगाने मागाहून
खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नाही. जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरांमागून गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते. आणि म्हणूनच त्रिपिटकातील धम्मपदातील यमकवग्गामध्ये म्हटलेलं आहे प्रथम गाथेमध्ये, मनोपभंगमाधमा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासतियो करोति वा ततो नंग दुःखमनवेती चक्कं वतो पदं. म्हणजेच भगवान बुद्ध इथं म्हणतात की मन हे मनोमय आहे. सर्व विचारांचं कल्पनेचं मार्गर प्रधान मुख्य केंद्रबिंदू मन आहे. जसा मनुष्य आपल्या मनामध्ये वाईट विचार करतो, वाईट बोलतो आणि वाईट कर्म करतो तर तसं त्याच्या जीवनामध्ये दुःख धावत राहते. जसे की गाडीला जुंपलेला बैल आहे, त्या गाडीचा बैलाच्या पायाचा पाठलाग करत असते. आणि म्हणूनच मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा वाईट विचार करून वाईट कर्म केल्याने दुःख धावत राहते त्या गाडीच्या चाकासारखं. म्हणून अशा प्रकारे पुन्हा भगवान बुद्ध पुढे म्हणतात की पापाला अनुसरू नका, या बाबतीत अनवधानी राहू नका. म्हणजेच आळस करू नका आणि आळशी राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका, म्हणजे चुकीच्या विचारधारणा मनाशी बाळगू नका. दुर्विचारांचे दमन करणे परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममाण होते. म्हणजे जो शुभ कर्म करण्यामध्ये जास्त वेळ देत नाही त्याचं चित्त, त्याचं मन वाईट कर्माकडे कधीही जात असते, रममाण होत असते. जे कृत्य केले असताना खेद व खंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात, शोक करावा लागतो, ते काम करणे इष्ट नव्हे. पाप कर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे परिपक्व झाली नाही तोपर्यंत सुख दिसत राहते. परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी मात्र त्याला दुःखाशिवाय काही दिसत नाही. अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. थेंबाथेंबाने पात्र भरते, भांडे भरते. अगदी अल्प दुष्कृत्य करताच मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून अलिप्त ठेवून शुभकर्मासंबंधी विचारप्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी. जर माणूस शुभकर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममाण होते. माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते. कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्म करणारे हे लोकी या मानव लोकांमध्ये धन्यता पावतात. कामुकतेने दुःख निपजते, कामुकतेने भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून विमुक्त होतो. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. ज्याप्रमाणे व्रज एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित स्वपोषित पाप कर्त्याचा नाश करते. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, ज्याप्रमाणे झाडावर एखादी वेल गेली तर ती वेल पूर्ण मोठे झाल्यानंतर त्या झाडाला त्रास देते आणि त्या झाडाला खुंटून टाकते, त्याचप्रमाणे ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला
स्वतःला नेऊन पोचवितो. आणि म्हणूनच दुष्कृत्य आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्य माणसाला सहज करता येतात, परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्य असतात ती मात्र करायला कठीण असतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की लोभ आणि तृष्णा, लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका. त्यांच्या आहारी न जाणे हाच बौद्ध जीवन मार्ग आहे. धनाचा सारखा वर्षा होत राहिला तरी कामना शमत नाही, तरी इच्छा मनाची पूर्ण होत नाही. सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे. जो स्वर्गलोकीच्या कामभोगातही आनंद मानित नाही, जो तृष्णेचा क्षय करण्यात सदैव रत असतो, तो सम्यक संबुद्धांचा खरा शिष्य होय. लोभातून दुःख उत्पन्न होते, लोभातून भय निर्माण होते. लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते. जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो, तो ध्यान चिंतनात काळ व्यतीत करणाऱ्याचा दोष करू लागतो. जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते. म्हणून माणसाने कशासंबंधी ही आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतेही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात. कामभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते. जो कामभोगासक्त नाही त्यांच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही. आसक्तीमुळे दुःख आणि भय उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही. कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते, कामुकतेपासून भय उत्पन्न होते. जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही तर भय सुद्धा नाही. लोभापासून दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभमुक्त आहे त्याला दुःख नाही तर भय नाही. जो शीलवान आहे व प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यवादी आहे. जो आपले कर्तव्य पुरे करणार आहे अशा पुरुषावर लोक प्रेम करतात. पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषांचे आप्तमित्र आणि हितेशी स्वागत करतात. त्याचप्रमाणे या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्य करणाऱ्या चित्ताचे सत्कर्म आप्तेष्टांप्रमाणे त्याचे स्वागत करते. म्हणून क्लेश आणि दोष यापासून दूर राहावे. कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्या संबंधी द्वेषभावना बाळगू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे? श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करता येतो. क्षमा परमतप आहे, निर्वाण परमपद आहे असे बुद्ध सांगतात. दुसऱ्यांची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवजित खरा श्रमण भिक्खू होऊ शकत नाही. कोणाची निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षाच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्याला दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका. जो स्वतः सुखाच्या शोधात आहे त्याप्रमाणेच जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हिंसा करत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होईल. विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निर्वाणपद लाभलेलेच आहे. जो निष्पाप निरुपद्रवी
माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते. जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयमित आणि शुद्धाचरणी आहे, जो दुसऱ्यांचे दोष काढत बसत नाही, तो खरोखरच श्रमण अथवा भिक्खू होय. चाबकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो, त्याप्रमाणे या जगात आपल्या दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणांचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एकतरी मनुष्य आहे काय? जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते, त्याप्रमाणेच त्या माणसाला तथा उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो. तर अशा प्रकारे भगवान बुद्धाने सांगलेलं आहे. पुन्हा भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की वैर आणि क्रोध हे जीवनासाठी हानिकारक आहेत. मनात क्रोध भावना ठेवू नका, वैरभाव विसरा व आपल्या शत्रूंनाही प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. क्रोधाग्नी शमन करा. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागवले, त्याने माझ्यावर कुरकुडी केली, मला लुबाडले, असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात त्याचा क्रोध विकार कधी शमन पावत नाही. ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत, ज्याचा क्रोध शांत झालेला असतो, शत्रूच्या वाईटावर दृष्टाच्या वाईटावर टपलेला असतो. माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, खरे बोलावे, रागू नये, मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे, क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा, सर्व बंधनांवर विजय मिळवावा. येण्याप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख भोगत नाही. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत. ज्यामुळे वैर वाढते, पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो. परंतु ज्याने जय पराजयाच्या कल्पनेचा त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो. काम अग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही. उपादान स्कंदासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, वैराने वैर कधी शांत होत नाही, ते अवैरानेच ते शांत होते. हाच सनातन सद्धम्म आहे आणि हाच या संसाराचा मानव जातीचा नियम आहे. म्हणून अशा प्रकारे या बुद्ध वचनाचे पालन प्रत्येक मानवाने करावे आणि याच धम्मदानाचा सर्वांना लाभ व्हावा. हीच मंगलमैत्री संपूर्ण विश्वातील, संपूर्ण जगातील दूरचे जवळचे सर्व स्त्रिया, सर्व पुरुष निरोगी हो, सर्व बौद्धोपासक सुखी हो, गुरुजन मातापिता शत्रुवर सुखी हो, 2 पायाचे, 4 पायाचे, 6 पायाचे, 8 पायाचे, असंख्य पायाचे, बिना पायाचे, सरपटणारे, जन्माला आलेले, जन्माला येणारे, हे लोकातील परलोकात प्राणी सुखी हो. सर्वांना आयुष्यवर्ण सूक्ष्म प्राप्त हो. सर्वांना आरोग्य धन प्राप्त हो. सर्वांना निर्वाण पद सुख प्राप्त हो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं.